केवळ एक दोन मालिका आणि तेवढेच चित्रपट करूनही खूप प्रसिद्धी मिळणारे अनेक कलाकार होऊन गेले. याच पंक्तीत बसणारी नायिका म्हणजे शुभदा पाटणकर. वादळवाट या गाजलेल्या मालिकेतून ती महाराष्ट्राच्या घराघरात पोचली. या मालिकेत तिने साकारलेले श्रावणी हे पात्र आजही लोकांच्या लक्षात आहे. वादळवाट या मालिकेतून अनेक मराठी कलाकार पुढे आले. या मालिकेतून पुढे आलेल्या कलाकारांची नावे काढली तर प्रचंड मोठी यादी होईल. या मालिकेतील अनेक कलाकार आज मराठी मनोरंजन विश्वात दिग्गज म्हणून पुढे आले आहेत. मात्र वादळवाट मालिकेच्या यशानंतर शुभदा फारशी कुठे दिसली नाही. या मालिकेनंतर काही चित्रपट केल्यावर अचानक ती मनोरंजन विश्वातून पूर्णपणे गायब झाली. आज इतक्या वर्षांनी ती एका वेगळ्या क्षेत्रात नाव कमावत आहे. ती सध्या कुठे असते आणि काय करते हे या व्हिडिओद्वारे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. चला तर व्हिडिओ सुरू करूया. शुभदाने करिअरच्या सुरुवातीलाच वादळवाटमध्ये श्रावणी म्हणून जबरदस्त अभिनय करून झोकास सुरुवात केली होती. श्रावणी या पात्राचे विविध कंगोरे तिने फार सुरेख रेखाटले होते. घरातील शेंडेफळ म्हणून सर्वांची लाडकी अल्लड मुलगी ते आयुष्यात सर्वात मोठा धोका मिळवून शेवटी घटस्फोटामुळे आयुष्य उद्ध्वस्त झालेली श्रावणी हे पात्रसुद्धा शुभदाने लीला साकारले होते. तिच्या बहारदार सौंदर्याने आणि सकस अभिनयाने मराठी प्रेक्षकांना भुरळ घातली होती. मात्र दुर्दैवाने शुभदाला वादळवाटनंतर योग्य असे प्रोजेक्ट मिळाले नाही. मध्यंतरी ती पाठलाग, द चेस आणि लंडनचा जावई या 2 सिनेमात झळकली होती. या दोन्ही सिनेमात तिने मध्यवर्ती भूमिका साकारली होती. मात्र हे दोन्ही सिनेमे बॉक्स ऑफिसवर आपला प्रभाव दाखवू शकले नाही. या काळात तिला मराठी मनोरंजन विश्वातील अंतर्गत गटबाजीचाही सामना करावा लागला होता. यातूनच तिने फार कमी वयातच अभिनयाला रामराम ठोकला. पुढे 2008 साली तिने सॉफ्टवेअर इंजिनियर अनिश जोशी यांच्याशी लग्न केलं. त्यानंतर या जोडप्याने ट्रिनिटी स्टुडिओ नावाची स्वतःची कंपनी सुरू केली. शुभदा गेली 13 वर्ष या कंपनीची डायरेक्टर म्हणून कारभार सांभाळत आहे. लोगो डिझायनिंग, ब्रँडिंग, वेबसाईट डेव्हलपिंग या क्षेत्रात ट्रिनिटी स्टुडिओ आज मोठे नाव कमावत आहे. गेल्या 13 वर्षात 10,000हून अधिक किचकट प्रोजेक्ट या कंपनीने यशस्वीरित्या हाताळले आहेत. शुभदाच्या हाताखाली मोठी टीम काम करत आहे. ही कंपनी सांभाळून शुभदाने काही वर्षापूर्वी वकिलीची डिग्रीसुद्धा मिळवली आहे. नुकताच शुभदाला ब्रँड विकासाच्या क्षेत्रातील योगदानासाठी यशस्वी उद्योजिका म्हणून मुद्रण यशस्विनी हा मानाचा पुरस्कार मिळाला आहे. तिच्या वैयक्तिक आयुष्यातही ती यशस्वी जीवन जगत आहे. गेली अनेक वर्ष ती अनिश जोशी यांच्यासोबत सुखाचा संसार करत असून त्या दोघांना एक मुलगी देखील आहे. त्यांच्या मुलीचे नाव स्वराया असून ती देखील आईप्रमाणेच टॅलेंटेड आहे. स्वराया अभ्यासात हुशार असून 5वी आणि 8वीत अशा दोन्ही वर्षी तिने स्कॉलरशिप मिळवली आहे. याशिवाय शास्त्रीय नृत्यातही ती पारंगत आहे. अशा प्रकारे अभिनेत्री शुभदा पाटणकर आता अभिनय सोडून एका वेगळ्या क्षेत्रात आपला ठसा उमटवत आहे. सध्या ती अभिनयापासून दूर असली तरीही सोशल मीडियावर ॲक्टिव्ह आहे. फोटो आणि पोस्टच्या माध्यमातून ती अजूनही प्रेक्षकांच्या संपर्कात असते.